Good morning, students. Today's topic will see implantation. पाठीमागच्या तासात आपण काल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस एम्ब्रियो कसा तयार होतो. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये 4 स्टेप सांगितलेले आहेत. फर्स्ट वन इज द क्लीवेज. zygote undergo series of mitotic division, cleavage. Process of formation of fluid filled structure, blastulation is second step. Third one is the implantation आणि यानंतर एक आहे gastrulation. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये क्लीवेज, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन 4 स्टेपचा अभ्यास करायचा. बघा याच्या अगोदर आपण काल क्लीवेज, ब्लास्टुलेशन, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये आणि त्यानंतर आज आपण इम्प्लांटेशन म्हणजे दुसरा एक शब्द आहे नायडेशन. इम्प्लांटेशन ब्लास्टोसिस्ट तयार झाल्यानंतर ही फिगर तयार झाल्यानंतर क्लीवेज नंतर ब्लास्टुलेशन प्रोसेस मध्ये ब्लास्टोसिस्ट तयार होतो. ब्लास्टोसिस्ट व याच्यामध्ये असणारे नाव आठवून ठेवा. हा जो बाहेरचा लेयर आहे कॉल्ड झोना पेलोसिडा, कोरोना रेडिएटा आणि व्हाईट लाईन मेम्ब्रेन यापैकी बघा हा झोना पेलोसिडा आहे. आतला जो लेयर आहे ट्रोफोब्लास्ट आणि या ज्या लेयर आहेत सेल आहेत एम्ब्रियोब्लास्ट और इनर सेल मास. एम्ब्रियोच्या असणाऱ्या सेल आहेत त्या इनर सेल मास, एम्ब्रियोनिक सेल असे एक स्ट्रक्चर आहे. हे ब्लास्टोसिस्टची फिगर आहे. ब्लास्टोसिस्ट ऍक्च्युअली आज आपल्याला इम्प्लांटेशन म्हणजेच काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये हा युटेरसचा भाग आहे. युटेरस अप्पर रिजनला फंडस, हा इंडोमेट्रियमचा भाग आहे. इम्प्लांटेशन, नायडेशन. इम्प्लांटेशन म्हणजेच काय बघा, अटॅचमेंट ऑफ, ही जी फिगर आहे ब्लास्टोसिस्टची, अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट or developing embryo with the wall of uterus. Wall of the uterus ला ब्लास्टोसिस्ट अटॅच होतो म्हणजे इम्प्लांटेशन. हा एक कन्सेप्ट बघा व्यवस्थित समजून घ्या. इम्प्लांटेशन म्हटलेलं, इम्प्लांटेशन म्हणजेच काय, प्लांटेशन ऑफ किंवा अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट. मॅमल्स मध्ये ब्लास्टोसिस्ट म्हणतात, मॅमेलियन मध्ये अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट इन द वॉल ऑफ uterus, that is endometrium, up to the deliveries, called implantation. इम्प्लांटेशन हे ऍक्च्युअली कुठं घडलं जातं, इम्प्लांटेशनची साइट कुठं आहे. इम्प्लांटेशन टेक्स प्लेस इन फंडस ऑफ युटेरस. अप्पर रिजन ऑफ द युटेरस मध्ये इम्प्लांटेशनची प्रोसेस घडली जाते. साइट इम्प्लांटेशन, नायडेशन, अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट with the wall of uterus called implantation. The process of implantation start 7 days after fertilization. कारण 4 ते 5 दिवसामध्ये ब्लास्टोसिस्टची फिगर तयार होते. ब्लास्टोसिस्ट स्विम इन युटेरस. ब्लास्टोसिस्ट हा युटेरस मध्ये असतो. प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन स्टार्ट 7th day after fertilization. 7th days and
अप टू द 10 days फर्टिलायझेशन झाल्यानंतर इम्प्लांटेशन म्हणजे ब्लास्टोसिसचं रोपण, ब्लास्टोसिसचं अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट स्टार्ट ऍट 7th day ऑफ फर्टिलायझेशन अप टू 10 days म्हणजे ऍक्च्युली काय म्हटलं जातं बघा, एक्झॅक्ट ऍट 14th day ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल ओव्युलेशन टेक्स प्लेस, ओव्युलेशन घडलं जातं. आणि समजा आपण कन्सिडर केलं 15th days 15व्या दिवशी जर समजा फर्टिलायझेशन होत असेल, फर्टिलायझेशन घडलेलं असेल, मेल गॅमेट फ्यूज विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, 15th days फर्टिलायझेशन. आणि तिथून पुढं 10 दिवसामध्ये म्हणजे 25व्या दिवशी 25th days इम्प्लांटेशन ऑकर. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जर आपण विचार केला तर ओव्युलेशन हे 14व्या दिवशी घडलं जातं. 24 तासामध्ये फर्टिलायझेशन आपण कन्सिडर केलं तर 15व्या दिवशी फर्टिलायझेशन झालं. आणि फर्टिलायझेशन नंतर 10 दिवसांनी म्हणजे 25व्या दिवशी इम्प्लांटेशन घडलं जातं. हॅचिंगचा अर्थ काय बघा, हा ब्लास्टोसिस्ट ब्लास्टोलाची फिगर आहे, त्याच्यावरती एक लेयर आपण दाखवलेला आहे झोना पेलुसिडा प्रेझेंट ऑन ब्लास्टोसिस्ट. याचा मुख्य उपयोग काय बघा, इट अवॉइड अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, इम्प्लांटेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट अदर दॅन युटेरस. युटेरस पर्यंत येतोपर्यंत पोहोचेतोपर्यंत ब्लास्टोसिस्टचं इम्प्लांटेशन थांबवणे. हॅचिंग ऑफ ब्लास्टोसिस्ट म्हणजे काय, हॅचिंग ट्रोपोब्लास्ट सेल्स, हे ज्या सेल आहेत ट्रोपोब्लास्ट सेल आहे, सिक्रेट लायटिक एन्झाइम, प्रोटिओलायटिक एन्झाइम and digest or rupture outer layer that is zona pellucida. Trophoblast act as an secretory cells, secrete lytic enzyme. Lysis or destroy, digest the zona pellucida and trophoblast is free, called hatching. Disappearing of degeneration of digest of zona pellucida called hatching of blastocyst म्हटलेलं आहे. ब्लास्टोसिस्ट ही कॅव्हिटी आहे, ब्लास्टोसिल कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लास्टोसिल फ्लुइड आहे. याच्यामध्ये एका बाजूला इनर सेल मास एम्ब्रियोब्लास्ट आहे, अटॅच टू ट्रोपोब्लास्ट हा जो लेयर आहे कॉल्ड राउबर सेल्स, राउबर म्हटलेलं आहे. तिच्या साइड पण आहे एम्ब्रियोनिक साइड्स, ज्या बाजूला ट्रोपोब्लास्टच्या ज्या बाजूला एम्ब्रियो आहे एम्ब्रियोनिक साइड, आणि उलटी जी बाजू असेल अपोजिट साइड कॉल अब एम्ब्रियोनल साइड्स. एम्ब्रियोनिक नॉब म्हणतात, एम्ब्रियोनिक नॉब अँड अब एम्ब्रियोनिक नॉब, किंवा एनिमल पोल अँड अपोजिट अब एम्ब्रियोनिक पोल. हॅचिंग्स डिजनरेशन ऑफ zona pellucida due to secretion of tropoblastic enzymes and prevent ectopic pregnancy. Ectopic pregnancy म्हणजे काय बघा, implantation of blastocyst other than uterus. uterus सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रेग्नन्सी इम्प्लांटेशन होऊ न देणं हे झोना पेलुसिडाचं कार्य आहे. एक्टोपिक प्रेग्नन्सी. Trophoblast divides to form two layer. Trophoblast चं डिवायडेशन होत आहे. Trophoblast undergoes dividation and to form two layers after reaching off very close near to the endometrium. uterus ची जी इनर लेयर आहे इथं पोहोचल्यानंतर tropoblastic cell divide to form two layers. Inner layer called cytotrophoblast. ट्रोपोब्लास्ट चे दोन लेयर तयार होतात.
Trophoblast divides to form two layers. Inner cytotrophoblast for formation of chorion and extra embryonic membrane. हा जो ट्रोपोब्लास्ट आहे, ट्रोपोब्लास्ट does not participate. Trophoblast do not take part formation of embryo. या ट्रोपोब्लास्टच्या लेयर पासून एम्ब्रियो तयार होत नाही. इनर सेल मास एम्ब्रियोब्लास्ट फॉर फॉर्मेशन ऑफ 3 germ layer. ट्रोपोब्लास्टचा एम्ब्रियो तयार करण्यामध्ये सहभाग नसतो. ट्रोपोब्लास्ट डिवाइड टू फॉर्म 2 layer. साइटोट्रोपोब्लास्ट इनर साइटोप्लाज्मिक मेम्ब्रेन. ट्रोपोब्लास्टचे 2 लेयर आहे. इनर साइटोप्लाज्मिक स्ट्रक्चर कॉल्ड साइटोट्रोपोब्लास्ट for formation of chorion and extra embryonic membrane. Outer layer is called syncytotrophoblast. Syncytotrophoblast, that is syncassium, multinucleated structure तयार होतात. Penetrating process, outgrowth, processing structure, syncytotrophoblast, which penetrate into the wall of endometrium. Endometriumच्या wall मध्ये घुसले जातात. Syncytotrophoblast, its function also secrete HCG, human chorionic gonadotropic hormone. Syncytotrophoblast म्हणजेच काय बघा, ट्रोपोब्लास्टचे 2 लेयर. एक इनर लेयरला साइटोट्रोपोब्लास्ट, आउटर लेयरला syncytotrophoblast. Syncytotrophoblast secrete human chorionic gonadotropic hormone HCG, and it help to corpus luteum. Corpus luteum work under the influence of LH. LH चं प्रमाण कमी आहे. Corpus luteum पासून प्रोजेस्टेरॉन, प्रेग्नन्सी हार्मोन तयार होतात. ह्यूमन गोनाडोट्रोपिक हार्मोन secreted by syncytotrophoblast. It is multinucleated, syncassium, multinucleated, which shows processes, form process, outgrowth, which penetrate into the wall of endometrium, and then completely blastocyst is completely buried deep into the endometrium. endometrium मध्ये पूर्णपणे ब्लास्टोसिस्टचं रोपण केलं जातं. इम्प्लांटेशन. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये फर्स्ट फेज काल आपण बघितलेले आहे क्लिवेज. सेकंड फेज आहे ब्लास्टुलेशन, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फ्लुइड फिल्ड स्ट्रक्चर, ब्लास्टुलेशन. थर्ड फेज इम्प्लांटेशन, आणि इम्प्लांटेशन नंतर पुढे एक स्टेप आहे फोर गॅस्ट्रुलेशन, the process of formation of 3 germ layers like ectoderm, mesoderm, endoderm, gastrulation. त्यापैकी इम्प्लांटेशन एक टर्म व्यवस्थित तयार करा. इम्प्लांटेशन म्हणजे काय? इम्प्लांटेशनला दुसरे एक नाव आहे नायडेशन. attachment of blastocyst in the wall of uterus called implantation. After the process of blastulation, implantation takes place in fundus of uterus. After 7th day of fertilization, and implantation process lasts up to 10 days. हॅचिंगचा अर्थ काय आहे? हॅचिंग म्हणजेच काय? disappearing of, degenerate, digestion of zona pellucida. Trophoblast secrete lytic enzyme, and due to this zona pellucida disappears.
कॉल्ड हॅचिंग. याचा उपयोग काय असेल? जुना पिलूसला प्रिव्हेंट implantation of blastocyst other than uterus, abnormal site, and prevent ectopic pregnancy. ट्रोपोब्लास्ट हा सिक्रिटरी लेयर आहे, आउटर क्लिअरर लेयर डिस्टिंग्विश सेपरेट झालेला, absorb nutrition uterine milk from uterus and develop cavity blastocele. Trophoblast divide to form two layers. Inner layer called cytotrophoblast for formation of chorion and extra embryonic membrane म्हणजे ectoderm, mesoderm, endoderm सोडून extra embryonic membranes. Second layer, outer layer called syncytotrophoblast. That is syncassium type, multinucleated, irregular, processing like penetrating structures which penetrate into wall of the uterus for implantation by making the hole, burrows, cavity in which blastocyst is planted, called implantation. Syncytotrophoblast mainly secrete HCG, human chorionic gonadotrophic hormones, and on the basis of HCG, pregnancy test after 25th days, urine and blood of female contain HCG, human chorionic gonadotrophic hormone, help to corpus luteum for secretion of progesterone, and progesterone is the pregnancy hormone, maintain pregnancy. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये एक स्टेप इम्प्लांटेशनची इथपर्यंत लक्षात ठेवा.